गेरसे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू होत असलेला आपण सगळेजण बघत आहात. आज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या रजनीमध्ये तालुका वाईज अर्थात तालुका निहाय क्रिकेट सगळेजण अनुभवत आहात. या अगोदर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आपण बघतो, त्याचमुळे आत्मविश्वास दोन्ही संघाचा निश्चितच इथे वाढलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला शिवम स्पोर्ट्स गेडशे पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय त्यांच्या वतीने मिळवला गेलेला आहे. 54 धावा बनवल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाने अर्थात गणेशदादा डोंबरे युवा मंच ज्युनियरने, आणि 55 धावा बनवायच्या होत्या शिवम स्पोर्ट्स गेरशेला, ज्यामध्ये कल्पेश त्याचबरोबर गणेश यांनी अत्यंत चांगली फलंदाजी केली. राहुल सोमने गोलंदाजीच्या मार्गावर स्ट्रायकिंगला बॅटर गणेश डिंगोरे. डाबाला सुरुवात, पहिला चेंडू फुल टॉस बॉडी लाईन मध्ये टाकलेला आणि त्यावर मोठा प्रहार. इथे प्रचंड ताकदीचा वापर, हा षटकार. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. इथे फलंदाज उजव्या थोडे बाहेर कमिट झाले होते. फ्रंट लेग बाजूला केला आणि त्यानंतर चेंडूच्या लाईन मध्ये येत असताना भिरकावून दिलं चेंडूला. युवराज सिंग आणि रिषभ पंत स्टँडच्या दिशेने लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या वरून षटकार. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली होती ती म्हणजेच शिवम स्पोर्ट्स गेरशेची, ती अत्यंत चर्चेत राहिली होती. दिमागदार पद्धतीने विजेत्याने तिकडे साकारलेलं आपण बघतो. शिवम स्पोर्ट्स गेरशे आणि त्यांच्या विरोधात मुरबाड ट्रायडंट असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या रजनीतील महत्वपूर्ण तिसरा सामना आहे लीग स्टेज मधील. आजच्या रजनीमध्ये तुम्हाला 4 संघ इन ऍक्शन असलेले पाहायला मिळतात. आणखी एकदा त्याच दिशेने इथे पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या थोडे बाहेर आले होते, त्यानंतर आडव्या बॅटने खेचून मारलेला फटका. एक टप्पा घेत असताना चेंडू आणखी एकदा डीप स्क्वेअर लेग रिजन सीमा पार, आणखी एक चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीने चौकार खेळणं ही ओळख गेली अनेक वर्षापासून जपणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अर्थात MS धोनी ऑफ शहापूर. गणेश डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. खूप फार कमी सामने असे आहेत की ज्यामध्ये फलंदाज गणेश डिंगोरे पहिल्या षटकापासूनच षटकार खेळण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यातील हा सामना आहे. खरं तर उजव्या इष्टीच्या अगदी बाहेरचा चेंडू यावेळेस होता, त्यावर चौकार आला होता. या अगोदरच्या चेंडूवर षटकार खेळला होता फलंदाजाने. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू कमी गतीने इथे टाकतोय गणेशच्या समोर. फलंदाजाकडे याचं ठोस प्रत्युत्तर नव्हतं. ड्राईव्ह करतायत, रक्षात्मक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेण्यासाठी भाग पाडलेला आहे. विविधता दाखवावी लागेल. बघा, साईड आर्म गोलंदाजी अधूनमधून आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच मिस्टर परफेक्ट राहुल सोमणेची. तोही त्यामध्ये बदल करण्याचा निश्चितच इथे प्रयत्न करत आहे. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. इथेही चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, आणखी एक दर्जेदार चौकार. मिस्टर परफेक्ट राहुल याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. इथे यावे क्षेत्ररक्षक नेमला गेलेला आहे. कदाचित फलंदाजाला त्याची कल्पना नसावी. बॉडी लाईन मध्ये आलेला लोअर फुल टॉस, त्यावर पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. चेंडू फळीचा संपर्क आला होता, फटका चांगला होता, परंतु प्लेसमेंट चुकली, हुकली. इथे टिपला गेलेला आहे जेल. याचमुळे फलंदाज गणेश डिंगोरे बाद.
एक षटकार 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेले आपण पाहिले, तरी सुद्धा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने फुलटॉस चेंडू हाताळला होता. लोअर फुलटॉस होता. मला असं वाटतं पायचीत करण्याचा प्रयत्न फलंदाजाला केला असावा, परंतु फलंदाजाने त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चांगला फटका सुद्धा राहिला होता. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळता याचबरोबर तो कुठे प्लेस करता याला फार मोठं महत्त्व आहे. त्याचमुळे प्लेसमेंट इथे योग्य राहिली नव्हती फलंदाजाची. जिकडे क्षेत्ररक्षक उभे होते तिकडे फलंदाजाने फटका खेळला होता. चांगला झेल टिपला सचिन मेजरने. याचबरोबर फलंदाज इथे गणेश डिंगोरे बाद. न्यू मॅन इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम येत आहेत. शुभमने ऑन द रॅच खेळलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित रिंगमध्ये. एकही धाव इकडे पूर्ण होत नाही कारण स्ट्रायकिंग एंड हवाय फलंदाज कल्पेशला. एक षटक संपतंय ज्यामध्ये 14 धावा धावपलकर जोडल्या. महत्वपूर्ण गोष्ट गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात ट्रायडंट मुरबाडसाठी ही राहिलेली आहे की इथे 14 धावा जरी धावपलकर जोडल्या गेल्या असतील तरी महत्वाचा फलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचा कर्दनकाल फलंदाज गणेश डिंगोरेला बाद करण्यामध्ये यश मिळालं. यावेळेस गोलंदाज राहुल सोमनेला. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 84 पर्यंत हा डाव इथून पुढे अशा पद्धतीने जाऊ शकतो, मार्गक्रमण करू शकतो. पाहायचे कशा पद्धतीने यानंतर गोलंदाजी करतील. या अगोदरचा सामना पहिल्या फेरीचा सामना, खरं तर लीग स्टेजचे सामने आहेत. त्यातून पहिला सामना दोन्ही संघांनी जिंकलेला आहे. 1-1 विजय या दोन्ही संघांच्या नावावर आहे. त्यामुळे विनर वर्सेस विनर असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण अनुभवत आहात. विशेषत्वाने तालुका हाफ प्रीमियर लीग या पद्धतीने खरं तर या स्पर्धेमध्ये आजची रजनी आपण सगळेजण बघत आहोत. जो संघ अंतिम विजेता ठरेल त्याच्यासाठी 1,50,000 रुपये आणि 30 रुपये अशा पद्धतीने रोख धनराशी त्याचबरोबर एक मानाचा करंडक दिला जाईल. अधिकचा वेळ खर्च होत आहे. मुरबाड ट्रायडंट या गोष्टीकडे लक्ष द्या. लगेचच आपल्याला आपला गोलंदाज नियुक्त करायचा आहे. द्वितीय पारितोषिकाचा जर विचार केला तर 75,000 रुपये आणि 30 रुपये त्याचबरोबर मानाचा करंडक अशा पद्धतीने इथे या स्पर्धेच्या निमित्ताने भगवा चषक तुम्हाला दिला जाईल. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेनक्रिकच्या वतीने केलं जातं. 6 कॅमेऱ्याच्या सहित हे थेट प्रक्षेपण इथे केले जाते. त्याचमुळे अशा पद्धतीने क्लोज व्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतात. इथे फलंदाज कल्पेश आपण बघतोय ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना तो न्याहाळत आहे. बादशाही गावचा हा अत्यंत धडाकेबाज तडाखेबंद फलंदाज. काही फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात. त्या फलंदाजांच्या यादीमध्ये कल्पेशचं नाव घ्यावं लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फक्त आक्रमकतेने खेळणं हीच त्याची ओळख आहे आणि ती गेली अनेक वर्षापासून त्याने जपलेली आहे. चला दुसरं षटक लगेच सुरू करूया. आपण अधिकचा वेळ घेत आहेत. मुरबाड ट्रायडंट विनंती असेल. या सूचना सातत्याने आयोजकांच्या वतीने आम्हाला पुरवल्या जातात. त्यामुळे आम्ही माध्यम म्हणून तुम्हाला या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने व्हावा यासाठी सूचित करत आहोत. First over completed by Rahul Somne. He picked up one important wicket. He has picked up the wicket of Ganesh Dingore, key player of Shivam Sports Gear Shahpur, and conceded 14 runs. This will be the second over bowled by bowler Yogesh Kaur, Prince of Murbad. योगेश येत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर कल्पेश. समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, मॅक्सिमम षटकार. थँक्यू. इथे सोडला होता तिथून या सामन्याला सुरुवात दिलेली आहे फलंदाज कल्पेशने. षटकारानंतर आणखी एक इम्प्रोवाइज फटका. सर्जनशील क्रिकेट, आणखी एक चौकार.
बरोबर धावा मिळतील 5. त्याचबरोबर येणारा चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. बघा हा या पद्धतीने फटका खेळले होते फलंदाज कल्पेश जाधव. अंतिमतः जी उंची होती ती उंची योग्य रीतीने त्याने टॅकल केली होती. या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करण्यासाठी फार मोठं काळीज हवं आहे, कारण चेंडू तुमच्या बॉडी लाईनच्या दिशेने येतो आणि त्यावर तुम्ही प्रहार करता. इथेही लोअर फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षकाला बीट केलंय यावेळेस. शॉट मिड विकेटला, त्यानंतर चेंडू डीप मिड विकेट कडे जातो. सचिन चोरगे तिकडे उपस्थित आहेत, चेंडू अडवत आहेत, त्यानंतर फेकी होते. फ्री हिट बॉलवर धावाली 1. याचबरोबर 30 पर्यंत गेलेला डाव आपण सगळेजण बघत आहात. एक गडी आतापर्यंत बाद आहे. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये इथे फलंदाजांना बाद करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने डगआउट मध्ये फलंदाजी बघतो आम्ही, प्रचंड ताकदवान फलंदाजी इथे शहापूर संघाची आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका शुभमच्या वतीने, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवत आहेत, फेकी झाली. याच दरम्यान एक धाव दरम्यान पूर्ण होत आहे फलंदाजाच्या वतीने. शुभम ठाणगे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शुभम ठाणगे सुद्धा त्यांच्या स्क्वॉड मध्ये आहे. मला असं वाटतं शुभम महाडिक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यावेळेस इथे फुलरलेनचा चेंडू अत्यंत चांगली वापसी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजाला आपण बघतो. रिॲक्शन्स इथे फुल पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने चेंडू गॅदर केला होता इथे यष्टीरक्षकाच्या वतीने, त्यानंतर त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. पाहायचंय योगेश कशा पद्धतीने शेवट देईल या षटकाला. आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. गोलंदाजी तितकी चांगली राहिली नाही या षटकामध्ये. इथे लोअर फुल टॉस, अत्यंत चांगला स्लॉक स्वीपचा फटका. आणखी एकदा चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. आणखी एक दर्जेदार षटकार. चांगली दर्जेदार दिमागदार सुरुवात इथे झालेली आहे शहापूरची. बघा मैदानाच्या आतमध्ये अत्यंत महत्वाचा सामना सुरू आहे. या अगोदर ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्या ती सूचना पुन्हा एकदा रिपीट करतो. कोणत्याही वेळी चेंडू जर हरवला, खराब झाला, फुटला की तुम्हाला नवीन चेंडूच दिला जातो. हा महत्वाचा नियम आहे. विशेषत्वाने फलंदाज आणि गोलंदाजांसाठी तो नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. तिसरे षटक हाताळण्याची जबाबदारी यावेळेस स्वप्नील गांगड याच्यावर दिली जाते संघ कर्णधाराच्या वतीने. या अगोदरचा सामना ज्यावेळेस ते रियांश 11 मुरबाड बरोबर खेळत होते त्यावेळेस गोलंदाजी चर्चेत राहिली होती या गोलंदाजाची, स्वप्नील गांगडची. इथे ही योग्य वेळ आहे कमबॅक करण्याची. प्रतिकूल परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाची आणि ती परिस्थिती स्वतःकडे वळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खेळाडू कक्ष अतिशय जरा थोडा शांत असावा. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, रचनात्मक फटका खेळायचा होता. फुलर लेनचा चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलचा आपण बघतो. लेग बायच्या रूपाने मिळालेली ही एक धाव. 38 धावांपर्यंत पोहोचलेला हा डाव. हे 10 क्रिकचं थेट प्रक्षेपण पुन्हा त्याच्यापर्यंत आम्ही खरं तर जात आहोत, कारण ऑनस्क्रीन तुम्हाला क्लोज बी मध्ये खरं तर खेळाडू पाहायला मिळतात. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी IPL किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळायच्या, परंतु आता लाईव्ह टेलिकास्ट स्ट्रीमिंग मध्ये फार मोठा बदल, आणि तो सुद्धा आता सगळीकडे म्हणजे सर्व दूर ग्रामीण भागामध्ये ज्या सगळ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमधून सुद्धा या पद्धतीचं तुम्ही दर्जेदार थेट प्रक्षेपण अनुभवत आहात. 10 क्रिकचं पुन्हा एकदा कौतुक असेल कुणालजी म्हात्रे आणि त्यांची सगळी टीम, सगळा चमू. या सगळ्या चांगल्या कामासाठी तुमचं आम्ही मन भरून कौतुक करू. 38 धावा धावपलकावर एक गडी आतापर्यंत 2.1 षटकाचा काही संपलाय. स्वप्नील गांगड पुन्हा एकदा कल्पेश जाधवसाठी इथे गोलंदाजीसाठी तयार. कल्पेश जाधवने खडे ऑन द राईज फटका खेळला. क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये उपस्थित आहेत कैलाश बाबरे. या अगोदरच्या पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू मुरबाडच्या वतीने, मुरबाड ट्रायडंटच्या वतीने खेळताना 37 धावा त्याने धावपलकर जोडल्या होत्या 17 चेंडूंमध्ये, आणि ती खेळी अत्यंत महत्वाची आणि मदतीची राहिली होती. सहकार्य मिळालं होतं त्या खेळीतून. अनेक समोरच्या दिशेने खेळले गेलेले फ्रंट ऑफ द विकेट फटके, त्याचबरोबर काही फटके ऑन साईडला विशेषत्वाने फाईन खेळले गेले होते कैलास यांच्या बॅटमधून. इथे या अगोदरच्या सामन्यामध्ये कल्पेश जाधव अक्षरशः बरसले होते
आणि तोच टेम्पो इथे सेट केलेला आहे. पुढे त्याच पद्धतीने फलंदाज कल्पेशचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गांगडचं. मागे सरकले, त्यानंतर जागा बनवली, रूम क्रिएट केला, त्यानंतर एक्झिक्यूट केला फटका. हा इनसाइड आउटचा अत्यंत देखणा फटका. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, ऑल द वे फॉर 4 रन्स, चौकार. प्रत्येक चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये काही ना काही विशेष घटना घडत आहे. त्याचमुळे हे क्रिकेट आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. 30वे पर्व या स्पर्धेचा आपण सगळेजण इथे अनुभवतात. फटका खेळल्यानंतर ह्या एक्सप्रेशन आपण बघतो फलंदाज कल्पेश जाधवच्या. 42 रन्स ऑन द बोर्ड, 42 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. इथे स्विच केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्यासाठी नियुक्त केलेला आहे. फार दूरवरून क्षेत्ररक्षकाला समोर येऊन चेंडू आडून फेकी होईपर्यंत इथे एक धाव मिळते. दर्शन शिंदे तिकडे उपस्थित आहेत. फिरकीचे जादूगार म्हणून त्यांनाही ओळखलं जातं. पाहिजे दर्शनला गोलंदाजीच्या अटॅकमध्ये कधी बोलवलं जाईल. परिस्थिती आपण पाहिली तर फलंदाजी करणाऱ्या संघाची अर्थात शहापूर संघाची अत्यंत मजबूत आहे. कारण तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खेळाडू कक्षामध्ये आतिश भांडेसारखा खेळाडू खरं तर इथे उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इतरही त्यांचे महत्वपूर्ण फलंदाज आहेत. उजव्या बाहेरचा चेंडू चॉप करताय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे कोऑर्डिनेशन साधता आलं नाही दोन्ही फलंदाजांना. याचमुळे इथे खरं तर फलंदाज शुभम महाडिक बाद होत असलेले आपण बघू शकू. दुसरा हादरा लागतोय शिवम स्पोर्ट्स गिरसेला. बॅटर शुभम डिपार्ट्स. क्रिकेटमध्ये या खेळाडूचा सुद्धा बोलबाला आहे. विशेषत्वाने पुस्तकी फटके खेळण्यामध्ये हा फटका खरं तर माहीर आहे. फ्रंट ऑफ द विकेट अनेक चांगले फटके त्याचे खरं तर गेली अनेक वर्षापासून आपण अनुभवतात. पाहायचं इथे यावेळेस तालुका हाफमध्ये खेळत असताना कशा पद्धतीचं प्रदर्शन करतील. स्वप्नीलने हे षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. कारण आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेले आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 5 धाबा त्याने खर्च केलेले आहेत. त्यामुळे हे षटक पुनरागमन आपण बघू शकता मुरबाड 11चं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा भरधाव वेगाने फेकला गेलेला वाईड यॉर्कर. याचबरोबर षटक समाप्ती योग्य रीतीने करतायत गोलंदाज स्वप्नील गांगड. त्याने केलेलं हे कमबॅक. याचबरोबर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावफलक 37 पर्यंत जाऊन पोहोचलं होतं. 3 षटकं संपतायत. या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या म्हणजेच 5 आणि धावा बनलेल्या आहेत 3 षटकांच्या अंती 43. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये यस ती लेग बायची होती, हरकत नाही. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कॉल केली गेलेली आहे का नाही तर तो सिग्नल होता कल्पेशचा या समालोचन कक्षाच्या दिशेने. हरकत नाही. 43 रन्स ऑन दी बोर्ड, 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. कल्पेशच्या व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशनचा जर आपण विचार केला तर 9 चेंडूंवर 26 धावांवर तो खेळतोय. फलंदाज कल्पेश ज्यावेळेस स्ट्रायकिंग एंडला येतात त्यावेळेस फलंदाजी ही सोपी झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु इतर फलंदाजांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये फलंदाज गणेश डिंगोरे की ज्याने षटकाराने सुरुवात या डावाला दिली होती. काय षटकार खेळला होता. आत्ताही काही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तो फटका असेल. फुल लेनचा चेंडू होता गोलंदाज राहुल सोमणेचा आणि त्याच्या विरोधात लॉंग लेग रिजन मध्ये आलेला तो षटकार. त्यानंतर खेळलेले 2 चौकार. काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांना रिव्हर्स आणि स्विचचा फटका जर खेळला नाही आणि तो न खेळता त्याने 50 धावा जरी बनवल्या तरी त्यांना समाधान वाटत नाही. अशा धाटणीचा खेळाडू खरं तर इथे गणेश डिंगोरे बाद झालेत. कारण गणेशच्या प्रत्येक डावामध्ये 2, 3, 4 तरी इम्प्रोवाइज फटके असतात. वेगवेगळ्या खरं तर इथे कमेंट्स आपल्याला मिळत आहेत. सगळ्या कमेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. यावेळेचा फटका आणखी एकदा चांगला आहे.
ज्या इम्प्रोवाइज क्रिकेट संदर्भात आपण बोलत होतो, ज्या बदललेल्या क्रिकेट संदर्भात आपण बोलत होतो, ज्या फेवरेट फटक्यांसंदर्भात आपण बोलत होतो, तोच फेवरेट फटका इथे रिव्हर्सचा आणखी एकदा खेळला गेलेला आहे. फलंदाज कल्पेशने रात्रीची शांतता इथे भंग केलेली आहे आणि आणखी एक त्याने आक्रमक फटका खेळलाय, आणखी एक चौकार आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असलेले आपण बघू शकू. दर्शनच्या विरोधात इथे बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्लॉक करायचं होतं चेंडूला, खाली बसत असताना खेळण्याचा प्रयत्न, तिन्ही यष्ट्या रोखून खेळायचं होतं फलंदाज कल्पेश जाधवला. हेच इथे हेरलेलं आहे पंचाने. तिकडे अपील रेच केली आणि पंचाने इथे तुर्तास फलंदाजाला बाद ठरवलेलं आहे. थँक्यू सो मच. मला असं वाटतं पंचांच्या निर्णयाला इकडे चॅलेंज केलं गेलेलं आहे, त्यामुळे तिसरे पंच इथे आता नियुक्त केले जातील. फक्त तालुका हाफ साठी लेग बिफोर साठी रिव्ह्यू आहे, त्याचमुळे हा रिव्ह्यू इकडे व्हॅलिड आहे. यस, हरकत नाही. आम्हीही या अगोदर त्याची शहनिशा केली आणि त्यानंतर अनाउन्समेंट केलेली आहे. ग्रामीण भागात खरं तर या इतक्या मोठ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये तालुका हा आमंत्रित केलाय. फलंदाज इथे बाद आहेत, तिसऱ्या पंचांची पुष्टी मिळते आणि याचबरोबर फलंदाज कल्पेश बाद होत आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, रचनात्मक क्रिकेट, अति आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने झालेला आपण पाहिला. थोडी अति आक्रमकता त्याला भोवलेली पाहायला मिळाली. पाहायचं आहे फलंदाज कल्पेश बाद, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहायचं आहे कोणत्या फलंदाजाची वर्णी लागते. क्रमांक 5 साठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. बाद होण्यापूर्वी कल्पेश अत्यंत चांगले खेळले, त्याने 30 धावांचं योगदान दिलं. हा बघा कल्पेशला बाहेर येताना आपण खरं तर सगळेजण अनुभवू शकता. शारीरिक उंची जितकी मोठी आहे, दष्टपुष्ट ज्या पद्धतीचं शरीर आहे, त्याच पद्धतीची भारदस्त खेळी करणारा फलंदाज अर्थात कल्पेश जाधव. बाद होण्यापूर्वी 30 धावा त्याने बनवल्या. 47 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. 3 गडी आतापर्यंत बाद आहेत. दर्शन शिंदेला इथे खरं तर यश मिळतं. हळूहळू या सामन्यामध्ये शिरकाव होत आहे, तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या मुरबाड ट्रायडंट 11चा. कारण या अगोदरच्या षटकामध्ये गोलंदाज स्वप्नील गांगडने 5 धावा खर्च केल्या होत्या. एक लेग बायची धाव जर आपण त्यामध्ये मिसळली तर एकूण 6 धावा त्या षटकामध्ये पूर्ण झालेल्या आपण बघितल्या. दर्शन शिंदेच्या विरोधात पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, अटेम्प्टेड यॉर्कर, रिव्हर्सचा फटका खेळला होता फलंदाज कल्पेशने. त्यानंतर लगेचच कल्पेशला खेळाडू कक्षामध्ये परतवलेला आहे गोलंदाज दर्शनच्या वतीने. घड्याळाकडे जर आपण नजर टाकली तर मला असं वाटतं जवळजवळ 11 वाजत आलेले आहेत. अनेक प्रेक्षक या स्पर्धेबरोबर हल्ली जोडलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने आम्ही कौतुक करत आहोत. विशेषत्वाने आतिश मशाची जत्रा सुरू आहे आणि तरी सुद्धा अनेक प्रेक्षक या क्रीडा नगरीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं पुन्हा पुन्हा कौतुक करावं लागेल. 47 रन्स ऑन द बोर्ड. वासुदेव आणखी एक नामवंत आणि गुणवंत नाव आहे, ते म्हणजेच गेरशी संघाचं क्रिकेट म्हटलं की वासुदेव, त्याचबरोबर या अगोदर ऋतिक, अशा पद्धतीची या नावांच्या भोवती फिरणारा क्रिकेट गेली अनेक वर्ष आपण बघत आहोत. व्हेरी क्लोज कॉल, अत्यंत क्लोज कॉल होता यावेळेस. याही वेळेस इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत डावखुरे. आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर दर्शन शिंदेने चेंडूवर बोट फिरवायला सुरुवात केलेली आहे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शन शिंदेची आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार त्याने फक्त पत्करलेला आहे. त्यानंतर फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये त्याला यश मिळत आहे. हे बघा, दोन्ही फलंदाज एकाच गावाकडून खेळणारे दोन्ही फलंदाज, ऋतिक दिवाणे त्याचबरोबर वासुदेव दिवाणे, हे दोन फलंदाज एकत्र येतात. इथून पुढे काय करायला पाहिजे याचा इथे उहापोह केला जातो, यावर इथे विचार मंथन केलं जातं. स्लाइड पोझिशन मध्ये, स्प्लिट पोझिशन मध्ये आता आपण आपला ऑन स्क्रीन बघू शकता. एका बाजूने गोलंदाज, एका बाजूने फलंदाज. इथेही फलंदाजाला शांत ठेवलेलं आहे. स्विंग अँड मिस. इथेही चेंडूफळीचं कनेक्शन देता आलं नाही. चेंडूफळीचं कनेक्शन आलं नाही की मग तुमचं धावा बनवण्याचं इंटेन्शन पूर्ण होत नसतं. चेंडू पडलाय, आतल्या अंगाने वळतो, त्याचमुळे हे वळण आता घातक प्रूव्ह होत आहे, सिद्ध होत आहे फलंदाजासाठी. शेवट काय करतील या षटकाचा, कसा करतील या षटकाचा, याकडे सगळ्यांच्या नजरा.
अधिकचा वेळ दर्शन फलंदाजासाठी देत नाही, लगेच गोलंदाजीसाठी तयार आहे. या 2 षटकांनी या डावाचा जो मोमेंटम होता तो मोमेंटम ब्रेक केलेला आहे. या अगोदरचं षटक स्वप्नील गांगडचं, त्याने धावपलकोर धावा जोडण्याची संधी दिली होती 5 आणि इथे गोलंदाज दर्शन शिंदे पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि त्यानंतर सलग 5 चेंडू निर्धाव, ज्यामध्ये फलंदाज कल्पेश जाधव सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं होतं. शिवम स्पोर्ट्स गेरशे 4 षटकं संपतायत, 47 धावा धावपलकोर जोडल्या जात आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 11.75 ची सरासरी धावांची आपण बघत आहोत. 2 षटकांचा खेळ आणखी शेष आहे. गणेश डिंगोरेने अत्यंत चांगला स्टार्ट इथे दिला होता. फलंदाजी करत असताना त्याने 14 धावा धावपलकोर जोडल्या होत्या. सुरुवातीच्या 2 षटकांचा विचार केला तर 37 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या आणि तिथून पुढे जर आपण विचार केला तर या 2 गोलंदाजांनी मिळून फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याचमुळे या 2 गोलंदाजांचं कौतुक इथे विशेषत्वाने करावं लागेल. 4 गोलंदाज तुम्हाला एकूण 6 षटकांसाठी वापरावे लागतात. आता इथून पुढे स्वप्नील गांगडला सेकंड स्पेलमध्ये आणलं जाईल की आणखी एका गोलंदाजाला इथे त्याचा वापर केला जाईल हे बघूया. संघ कर्णधाराकडे आपलं लक्ष असेल. या मुरबाड ट्रायडंटचा खरं तर कॅप्टनशिप करत असताना गणेश गायकर याला आपण बघतो. यष्ट्यांच्या मागे गणेश गायकर, त्याचबरोबर त्याच्या साथीने लगेचच राजू राठोड आपल्याला पाहायला मिळतात. राजूचा हेलिकॉप्टरचा फटका गेली मला असं वाटतं 3-4 वर्ष पाहायला मिळाला नाही. इन फ्युचर तो पाहायला मिळो अशा पद्धतीने अपेक्षा व्यक्त करत आहे. इथे आपण पुन्हा एकदा स्प्लिट पोझिशनमध्ये आपलं स्क्रीन बघत आहात. क्षेत्ररक्षणाची रचना पूर्ववत करत असताना संघ कर्णधार अगदी सीमारेषेच्या पलीकडून सुद्धा काही सूचना देत आहेत. मुरबाडकर खेळाडू ज्यामध्ये चंदू गोंधळी उपस्थित आहेत. चंदू गोंधळी म्हटलं की नेहमी अलर्ट मोडमध्ये राहणारा खेळाडू. आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची संधी जरी मिळत नसेल तरी काही सूचना आपल्या खेळाडूपर्यंत ते पोहोचवत आहेत. 5व्या षटकाला सुरुवात. स्वप्नील गांगड ऑन दी बॉलिंग मार्क. ऋतिक साठी फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. हो, पोहोचलाय. हा साधा सोपा झेल टिपता आला नव्हता तो म्हणजेच कैलास बाबरेला. ज्यावेळेस 2 पेक्षा अधिक खेळाडू किंवा 2 खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतात त्यावेळेस मग तुम्हाला काय करायचं असतं की कॉलिंग करायचं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते कॉलिंग करता आलं नाही आणि ते व्यवस्थितरित्या खरं तर ताळमेळ बघायला मिळाला नाही मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांच्या वतीने. त्याचमुळे इथे हा झेल सुटलाय. ब्रदर्स ग्रुप यांच्या वतीने स्वप्नीलने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर 1111 रुपये 1111 रुपये हे बक्षीस मिळत आहे. ब्रदर्स ग्रुपचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या सामन्याचा जर विचार केला तर ऑनलाईन प्रेक्षकांकडे आपण जाऊया. त्याचबरोबर काही कमेंट्सकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या संमिश्र कमेंट्स आपल्याला येत आहेत या स्पर्धेचंही, ज्यामध्ये खरं तर कौतुक केलं जात आहे. खेळाडूंचंही कौतुक पाहायला मिळतो. जो ज्या तालुक्याचा समर्थक आहे तो त्या तालुक्याच्या बाजूने बोलत आहे विशेषत्वाने. याच दरम्यान या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, त्याचबरोबर या स्पर्धेतील समालोचन, या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन नियोजन या सगळ्याविषयी कमेंट्स येतात. त्या सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्वप्नील गांगड पुन्हा एकदा बघतील. स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर वासुदेव आक्रमक फलंदाज असून सुद्धा 4 चेंडूंमध्ये एकही धाव त्याला धावपलकोर जोडता आली नाही, किंबहुना गोलंदाजांनी ते त्यांना मिळवू दिलेली नाही. शॉर्ट पिच, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, टिपताय झेल. दर्शन शिंदे चेंडू खाली येतोय आणि हा पुलचा फटका इथे फेल ठरलेला आहे फलंदाज वासुदेवचा. 5व्या चेंडूवर एकाही धावेचं योगदान न देता वासुदेव दिवाणे परतलेले आहेत आणि हा धक्का क्रमांक मिळतो तो म्हणजेच 4था फलंदाजी करणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गेरशे शहापूरला. पहिल्यांदाच हे गीत मी ऐकलेलं आहे.
ज्याची होती त्यांनी नेली. आमचे डोमे सर सुद्धा या शब्दांकडे लक्ष देऊन असतील. खरं तर ते चर्चा मैदान तिकडे करत आहेत मुख्य व्यासपीठावर. मला असं वाटतं त्याचा संदर्भ मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला राखायचा असेल तर ज्या गोलंदाजाची विकेट होती त्या गोलंदाजाने ती नेली असं आपण म्हणूया. गोलंदाज स्वप्नील गांगडने फलंदाज वासुदेवला तिकडे बाद केलेले आहे. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6व्या रकान्यामध्ये ते लिहिलंय म्हणून 6वं म्हटलो. शुभम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. शुभमसाठी फुलर लेनचा चेंडू फटका अत्यंत चांगला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा अत्यंत दर्जेदार फटका. यापेक्षा चांगली सुरुवात एखाद्या नवीन फलंदाजासाठी होऊ शकत नाही. हा षटकार स्क्रीन रिप्ले आपण बघूया कशा पद्धतीने फटका खेळलात. अँग्युलर बॉल होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक्सटेन्शन ऑफ आर्म्स देता आलं फलंदाजाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वेट ऑफ ट्रान्सफर ऑफ वेट ज्याला आपण म्हणतो, वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केला आणि त्याचमुळे ताकद मिळाली आणि मग म्हणून चेंडूला अपेक्षित अंतर मिळतं. मच निडेड सिक्सर, अत्यंत गरजेचा षटकार आलेला आहे. 54 धावा धावपलकावर स्वप्नीलच्या विरोधात पुकारलेले हे बंड मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शुभम ठाणगे खेळतोय. कमी गतीने यावेळेस परास्त केलेले फलंदाजाला पूल केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ओव्हर रन केला आणि त्यानंतर बॅकअप मिळाला, परंतु तेलही गेलं, तूपही गेलं आणि या धावपलकावर एक चौकार निश्चितच आलेला आहे. या स्तरावर या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही खेळू शकत नाहीत. खरं तर तुम्ही खेळू शकता, परंतु मग हे तुमचं क्रिकेट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार नाही. ओव्हर रन केलं होतं या अगोदर सचिनने. त्यानंतर बॅकअपसाठी दर्शन दाखल झाले होते. दर्शनलाही चेंडू अडवता आला नाही. अंतिमता चेंडूने त्याचा अंतिम सद्य साधलं. हा चौकार आला. 58 रन्स ऑन द बोर्ड. 58 धावा धावपलकावर. 2 चेंडू इथे फेकणं शेष आहे. मोमेंटम मिळालेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि इथे आता नशीबही त्यांच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळतं. हा चेंडू आहे वाईड, त्यावर आलेला आहे 22चा चौकार. पंजा. उजवे तिसरे पंच चेक करत आहे तिथे वाईडसाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाने निश्चितच इथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यासाठी इशारा दिलेला आहे मैदानी पंचाने. हा चेंडू वाईड आहे. खरं तर खूपच दूर होता. मला असं वाटतं तुमच्याकडे 2 रिव्ह्यू जरी असतील. हा बघा अँगल किती बाहेर निघालेला आहे. फलंदाज सुद्धा बाहेर निघाले होते. खरं तर थोडे शफल झाले होते, त्याचमुळे कदाचित तिकडे संघ कर्णधारांनी तो निर्णय घेतला असावा रिव्ह्यू घेण्याचा. परंतु तुमच्याकडे 2 रिव्ह्यू जरी असतील तरी त्यांचा योग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे. हे बघा आमचे काही हरिभक्त पारायण दाखवले जातात. महाराज या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत. मला असं वाटतं विशिष्ट कोणता तरी कार्यक्रम करून भजन कीर्तन हरिपाठाचा या स्पर्धेबरोबर ते जोडलेले आहेत आणि त्यांनीही त्यांच्या तरुण वयामध्ये क्रिकेट खेळलेलं असावं. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक काहीही करू शकत नाही. क्षेत्ररक्षकांना हलण्याचीही संधी मिळाली नाही. इतका चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शुभमचा आणखी एक आविष्कार. हा चौकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये चौकारासाठी आपण बघितला. धावपलक याचमुळे पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 67 अर्थात 67 धावा बनलेल्या आहेत. या षटकामध्ये धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच शिवम स्पोर्ट्स गेरशे शहापूरसाठी. या अगोदर धावपलक अडखळलेलं होतं. शुभम ठाणगे मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याने
ठीकठाक खरं तर या धावपलकाला पुढे नेलेलं आहे आणि मोठे फटके तो खेळलाय, आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 68 रन्स ऑन दी बोर्ड, 68 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 चौकार, 1 षटकार, 1 वाईड आणि 2 एकेरी धावा, या पद्धतीने भरपूर धावा आल्या. त्याचमुळे आता आपण बघितलं की करंट रन रेट 13 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि याच रन रेटने जर धावा झाले तर जवळजवळ 80च्या वर धावपलक जाऊ शकतं. 5 षटकांचा खेळ संपतोय. गोलंदाजी करण्याचा निश्चितच निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून मुरबाड ट्रायडंटने, ज्यामध्ये गोलंदाजी आपण बघितली की चांगली झाली होती. विशेषत्वाने सुरुवातीची 2 षटकं बघितली ज्यामध्ये अधिकच्या धावा आल्या होत्या. गोलंदाज राहुल सोमनेच्या विरुद्ध 14 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये योगेश कोरने जवळजवळ 23 धावा खर्च केल्या होत्या. परंतु तिसरं षटक स्वप्नील गांगडचं ज्यामध्ये फक्त 5 आणि चौथं षटक दर्शन शिंदेने हाताळलं ज्यामध्ये फक्त 4 खर्च केल्या. सेकंड स्पेलमध्ये स्वप्नील गांगडला आणलं गेलं, परंतु त्याच्या इथे खरं तर ह्या ज्या स्मृती आहेत सेकंड स्पेलमधल्या षटकाच्या त्या कटू अनुभूती देणार आहेत, कारण त्याच्या विरोधात 21 धावा मिळवल्या. विशेषत्वाने फलंदाज शुभम ठाणगेचं कौतुक करावं लागेल, कारण गरजेच्या वेळी या धावपलकाला एक्सलरेशन त्याच्या वतीने दिलं गेलेलं आहे. गरज इथे ओळखलेली आहे या फलंदाजाने. चौकार षटकार त्याने दाखवलेले आहेत. इथे चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलेला आहे आणि याचबरोबर त्रिफळाचीत होत असताना फलंदाज शुभम ठाणगे आपल्याला पाहायला मिळतो. हा 5वा हादरा लागतोय शहापूर संघाला. मला असं वाटतं फलंदाज प्लेड ऑन झालेले आहेत. तिकडे आतली कडा लागलेली होती चेंडूची, त्यानंतर चेंडू जाऊन सरळ एस्ट्यांवर आदळलेला आपण बघितला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतिश भांडे दाखल होत आहेत. गोठेकर ब संघाचा अत्यंत मोठा फलंदाज, बाहुबली ऑफ गोठेकर म्हणून त्याला ओळखलं जातं. 5 चेंडूंचा खेळ येणं आणखी 668 पर्यंत पोहोचलेला डाव आपण बघत आहोत, तो म्हणजे शिवम स्पोर्ट्स गिरशे शहापूरचा. यावेळेस इथे आपण बघतो चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने बळतो, कमी गतीने हाताळलेला हा चेंडू. दर्शनचं कौतुक करावं लागेल. दर्शनने गोलंदाजीमध्ये त्याचं प्रदर्शन अत्यंत चांगलं केलेलं आहे. बॅकअप मिळाला होता यावेळेस सचिन चोरगेंचा. बाईच्या रूपाने ही धाव मिळते आणि याचमुळे धावपलक पुढे जाते. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 69 अर्थात 69. या अगोदरच्या सामन्यामध्ये जे टार्गेट चेस करायचं होतं फलंदाजी करत असताना शिवम गेरशेला, ते होतं 55 आणि त्या 55 धावा त्यांनी फार लवकर बनवल्या होत्या. विशेषत्वाने जर विचार केला तर मला असं वाटतं 4थ्या षटकामध्येच 55 धावा त्यांच्या कंप्लीट झाल्या होत्या. हे बघा आपलं टेलिकास्ट चांगल्या पद्धतीने केलं जात आहे, जिकडे गोलंदाज इथे दाखवला जातोय. यावे चेंडू पडला पुन्हा एकदा बाहेरच्या अंगाने वळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या हाताच्या फलंदाजाला त्रस्त करणारी गोलंदाजी इथे गोलंदाज दर्शनची. बघा अँगल इन होतो आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो. त्याचमुळे या पद्धतीने व्हर्टिकल ब्लेडने जर तुम्ही फटके खेळला तर अडचणीत येऊ शकता. इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवावं लागेल. यावेळेस इथे लेंथ मध्ये बदल करतायत. चांगली गोलंदाजी या महत्वाच्या सामन्यामध्ये मुरबाड ट्रायडंटच्या वतीने दर्शन शिंदे करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये या अगोदरच्या षटकामध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या आणि हे शेवटचं षटक आहे. स्वप्नील गांगडवर जो चोप मिळाला होता, जे डॅमेज झालं होतं ते कंट्रोल करतोय गोलंदाज दर्शन. इथे एज लागले, क्षेत्ररक्षक राजू उपस्थित आहेत. चेंडू अडवला त्यानंतर डायरेक्ट हिट त्याने दिलीच असती, परंतु अंतिमतः मला असं वाटतं त्याने स्वतःला आवरलं सावरलं. निर्णय त्याने त्याचा बदलला. निर्णय तुमचा घेण्यामध्ये किंवा निर्णय क्षमतेमध्ये आपली एक्झिबिलिटी असली पाहिजे. नाणेफेकीसाठी यानंतर लुजर वर्सेस लुजर अर्थात रियांश मुरबाड आणि त्यांच्या विरोधात जुन्नर असा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये आमच्या समालोचकांच्या बरोबर जोडले जा. शेवटचा चेंडू इथे मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल का? हो पोहोचला. हा झेल इथे टिपता आला नाही सचिनला. 2 धावा पूर्ण. खळबळजनक क्रिकेट, नाट्यमय क्रिकेट
आणि तिसरीचा प्रयत्न इथे केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला इथे फलंदाज स्किड झालेले आपण पाहिले. याचबरोबर 2 पूर्ण. तिसरीसाठी फलंदाज धावबाद. या 2 धावा धावपलकावर जोडल्यानंतर एकूण धावपलकाचा जर विचार केला तर ते जाऊन पोहोचलेला आहे 72 अर्थात 72 वर आणि 73 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये मुरबाड ट्रायडंट 11ला. हा शेवटचा चेंडू ऑनस्क्रीन आपण बघतो कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना गफलत झाली होती सचिनची. त्यानंतर बॅकअप सागरचं मिळालं. सबस्क्रायबर मीटर खरं तर आपण निश्चितच कोणत्याही स्पर्धेच्या वतीने जी स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते तिच्या प्रक्षेपणकर्त्यांचा बघत असतो. त्याकडे आपण यानंतर नजर देऊया. 73 धावा बनवायचे तुर्तास हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल तो म्हणजेच मुरबाड ट्रायडंट 11. 36 चेंडू आणि 73 धावा असं समीकरण असणार आहे. यानंतरचा सामना लुझर वर्सेस लुझर. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये आमचे साथी समालोचक नरेशजी ढोमे सर यांच्या बरोबर जोडले जातील. इट्स ओव्हर टू यू ढोमे सर. गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर दोन्ही संघाच्या संघनायकांनी मंचावरती या. मोहन रियांश 11 चे संघनायक उपस्थित राहिलेत. गणेश दादा जुन्नरचे संघनायक चला. गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर संघनायक चला ताबडतोब. नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे आणि टॉस करण्यासाठी सन्माननीय अतिथी रावसाहेब गडगे यांना विनंती आहे. तर सन्मान्य रावसाहेब गडगे अण्णांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. कोणाचा कॉल असेल? यस, मोहन रियांश 11 कॅप्टन कॉल हेड आणि हेड इट इज. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. कसे होते ही स्पर्धा? 4 संघ खेळतायत आणि पहिली मॅच मध्ये तुम्हाला मुरबाडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागलात. किती चान्सेस आहेत, किती फाईट करावं लागेल पुढच्या मॅच मध्ये? चान्सेस तर आहेतच, प्रयत्न करू. ही स्पर्धा लाइटिंग आपल्याला बघायला मिळते किंवा ग्राउंड बघायला मिळते, आयोजन बघायला मिळते, या सगळ्या विषयी काय सांगाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि मी आयोजकांचा धन्यवाद करेल का ते आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची. शुभेच्छा असतील. मोहन रियांश 11 ऑन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पहिल्यांदा बॅटिंग करावी लागेल. या अगोदरच्या सामन्यात देखील पहिली बॅटिंगच करायला मिळाली होती. आणि कोणत्या चुका झाल्यात की तिथे फोकस होईल या मॅचमध्ये? थोडं आमची या भागात पहिली टुर्नामेंट होती, थोडं माती विकेट आम्हाला सध्या म्हणजे कंटिन्यू सिमेंटवर होतो त्याच्यामुळे थोडा फरक पडला. पण या मॅचमध्ये 100% कमबॅक करू आणि टुर्नामेंटमध्ये परतण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये थोडा चुका झाल्या, बॅटिंगमध्ये कमी धावा केल्या आणि बॉलिंग पण खराब टाकली, पण आता त्या चुका सुधारून सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, शुभेच्छा असतील गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर संघाला. तर टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे. मोहन रियांश 11 मुरबाड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर गणेश दादा डुंबरे 11 संघाला त्यांनी दिलंय फलंदाजीसाठी निमंत्रण. टॉस बॉक्स मध्ये इतकंच समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा मुरबाडकरांचा लाडका आवाज निखिल ठोंबरे आपल्या समोर येत आहेत. थँक्यू. धन्यवाद शिरूर भूषण, नरेशजी ढोमे सर. धन्यवाद मुरबाड भूषण सुनील शेळके सर.
आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित भव्य डे नाईट भगवा चषक धमाका चषक मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, या क्रीडा स्पर्धेचं आयोजन तालुकानिहाय क्रिकेट आणि दोन्ही संघ मैदानामध्ये, एका बाजूला शहापूर दुसऱ्या बाजूला मुरबाड. मित्रांनो, सामना अतिशय रंगतदार होईल. 72 धावा बनवल्यात, 73 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी प्रिन्स ऑफ मुरबाड अर्थातच टेंबरे गावचा सुपरस्टार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तो सध्याच्या घडीला आणि दुसऱ्या बाजूला बाहुबली ऑफ मुरबाड अर्थात सोनारपाड्याचा जितू मैदानामध्ये दाखल आहे. योगेश कोर आणि जितू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 36 चेंडू 73 धावांचं लक्ष आपण पाहताय. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भरपूर प्रमाणामध्ये ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्ह कमेंट्स देखील भरपूर मोठ्या प्रमाणात येतात. अनेक सपोर्टर शहापूरचे आहेत, अनेक सपोर्टर मुरबाडचे आहेत. खऱ्या अर्थानं मॅचला मजा येईल. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल. स्ट्रायकर एंडवर योगेश कोर आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडवर जितू आहे. गोलंदाजी मार्कवर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई गाव आणि भातसई गावचा वाघ अर्थातच कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवर तयार. सामन्याला सुरुवात. तमाम क्रीडा रसिकांची उपस्थिती, सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. जाव्या मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी होतीये ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, फटका दमदार. तिथे काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक गणेश डिंगोरे येताना पाहायला मिळत आहेत. गोटेगरचा हा खेळाडू सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. तालुका आपला स्पॉन्सरशिप भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागते आणि सध्याच्या घडीला सचिनदादा चोरगे, मनोजदादा भालके यांनी प्रस्तुत केलेला ट्रायडंट 11 अर्थातच मुरबाड 11 सचिन या नावानं संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला शुभम स्फोट गेरसे, संदीपदादा दिवाने यांनी हा संघ प्रस्तुत केलाय. मॅच चांगली रंगेल. 35 चेंडू 72चं समीकरण. ऑटो मॅच, जबरदस्त सामना. स्ट्रायकर इनवर जितू आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज कल्पेश तयार आहेत. कल्पेशचा बॉल परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण शुभम यांना पाहतोय. शुभम महाडिक, 2 शुभम या टीम मध्ये, एक शुभम महाडिक, एक शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रदर्शन नेहमीच त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर चांगल्या कमेंट्स सध्याच्या घडीला येत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 34 चेंडू 72चं समीकरण. फुलटॉस, फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक देखील तैनात. गणेश डिंगोरे आले बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु तोपर्यंत 2 धावा इथे जितूने कंप्लीट केल्यात. जिंकणार कोण? खूप मोठा धमाका होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या या स्पर्धेचे एक पारितोषिक येते शैलेश केंबारी, मॅन फ्रॉम टेंबरे, यांच्या वतीने योगेशसाठी. त्याचा आपण नामोल्लेख करू. फटका दर्जेदार आहे. सोनारपाड्याचा बाहुबली जितूच्या पाठमधून चेंडू सीमा पार. मुरबाडकरांना आनंद 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 देणारा चौकार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय पॉलोद्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलीच रंगेल मॅच. 31 चेंडू आणि 66 धावांचं लक्ष. एका बाजूला शहापूरचं क्रिकेट आहे, एका बाजूला मुरबाडचं क्रिकेट. आपण पाहतायत मुरबाड तालुक्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा भगवा चषक. गोलंदाज तयार. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवे डाऊन द बॉल. कल्पेश कॉट अँड बोर्ड. त्यानंतर शहापूरकरांचा सेलिब्रेशन. फलंदाज बाद. जितूचा चांगला चांगला झेल इथे पकडलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतायत सुंदर झेल तिथे टिपत असताना ज्ञानेश तांबडे यांच्या देखील कमेंट्स येतात. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. अजूनही आपण 10 क्रिक लाईव्हवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
सध्याच्या घडीला 1,50,000 हा टप्पा जर टेन क्रिक लाईव्ह या स्पर्धेमध्ये पार करत असेल तर कुणालजी मात्रे फाउंडर आहेत टेन क्रिक लाईव्हचे, त्यांच्या वतीनं शेवटच्या दिवशी खूप मोठा बंपर लकी ड्रॉ आपल्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. चांगला झेल टिपला तर नंतर सेलिब्रेशन आपण पाहिलं. विकेट आली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. बोरगावचा अजून एक खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. सध्याच्या घडीला आपण पाहतायत ऑन स्क्रीन कैलास बाबरे. एक गाव एक संघ खेळत असताना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम त्या खेळाडूच्या नावावर आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलाय. तर दुसऱ्या बाजूला पहिल्याच मॅचमध्ये एक जबरदस्त कामगिरी गिरसे गावचा हा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक दिवानेला पाहतायत आपण. 30 चेंडू 66 धावांचं समीकरण. मजा येईल या मॅचला. एका बाजूला शहापूरचं क्रिकेट आहे, एका बाजूला मुरबाडचं क्रिकेट आहे आणि जो संघ जिंकेल तो सेमीमध्ये दाखल आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा सामना. जो पराभूत होईल त्याला एक संधी आहे. ऋतिक तयार. इथे टाकलेला हा चेंडू प्रिन्स ऑफ मुरबाडच्या पाठमधून फटका चांगला आहे. तिथे ओमीला बीट करत चेंडू सीमा पार आहे. ओमी स्वतःवर नाराज. चेंडू सीमा पार. या बॉलवर भगवा चषक चौकार. थँक्यू DS क्रिएशन यांच्या वतीने देखील शहापूर क्रिकेट ऑल द बेस्ट. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. एक बाद करा. गोलंदाज ऋतिक. इथे बिगेट फटका दमदार. फटक्यात वजन. धावा अर्धा डझन. प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कौरच्या बॅट मधून हवाई हल्ला. षटकार. थँक्यू. सध्याच्या घडीला हा फटका आपण पाहतोय. जबरदस्त ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. जबरदस्त टायमिंग. योगेचा फटका. हवाई हल्ला. इथे बॅटचे शुभम कडून थोड्याशा चुका घडताना पाहायला मिळत आहेत. कॅच महत्वाची होती. इथे पंचांचा इशारा पाहिजे आपल्याला, मुकेश सरांचा. कोणताही इशारा नाहीये. अर्थातच बॅटच्या साह्यानं एक सिंगल येताना पाहायला मिळते. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने टीम ट्रायडंट 11 मुरबाड दाबलगावर 18 धावा. 27 चेंडू 55 धावांचं समीकरण. मैदानाच्या चौपेर जिथे पाहाल तिथे छावणीचं स्वरूप आलंय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे कामगिरी होईल. 27 चेंडू 55 धावांचं आव्हान. शहापूर एका बाजूला, मुरबाड एका बाजूला. दोन्ही संघ या मैदानावर नेहमी खेळत असताना आपलं अधिराज्य त्यांनी गाजवलंय. 27 चेंडू 55 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर कैलासला आपण पाहतोय. 27 चेंडू 55 धावांचं समीकरण. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल राहिलाय सध्याच्या घडीला ऋतिकचा. तिसऱ्या पंचांची मागणी. इथे आता क्लीन बोल्ड आहे का तेच आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला आणि सरळ तो एष्ट्यांवर जाऊन आदळतोय. विकेट आली. कैलास बाबरे बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद. जबरदस्त मुकाबला. 26 चेंडू 55 धावांचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अजून एक धुरंधर मुरबाड तालुक्यातील किशोर गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये मिस्टर MPL गणेश गायकर सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होतोय. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला गणेशला पाहताय आपण. एक जबरदस्त खेळाडू आहे सध्याच्या घडीला तो मैदानामध्ये दाखल. परंतु ऋतिकचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. एक षटकार आला, एक चौकार आला, तदनंतर त्याने कमबॅक केलाय. 26 चेंडू 55 धावांचं लक्ष. जो जिंकेल तो तालुका हापमधून सेमीला जाताना पाहायला मिळेल. जिंकणार कोण याचीच प्रतीक्षा. ऑन स्क्रीन आपण आतिश भांडेला पाहतायत. गोटेकरचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे. जबरदस्त मॅच. 18 चेंडू 18 धावा धावपलकावर. 2 फलंदाज बाद आहेत. 26 चेंडू 55 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करायचा गणेशला. बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. इष्टरक्षण भरपूर चांगलं राहिलंय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय.
ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले. आमचे रोहित रॉय टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून भरपूर चांगली ऑपरेटिंग करतात. त्यांचंही कौतुक सध्याच्या घडीला व्हायला पाहिजे. 18 धावा, 2 फलंदाज बाद आहेत, 25 चेंडू, 55 समीकरण. जिंकतय कोण, मुरबाड की जिंकतय शहापूर, ते आपल्याला पाहायचं आहे. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू राहिला. 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट. 2 बाद 18 धावात, 24 चेंडू, 55 समीकरण. टीम मैदानामध्ये ट्रायडंट 11 मुरबाडच्या समोर. संधी देव्या जे धनुला ऐकत एक सुमधुर संगीत. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत संदीप देवाने संघाचे कॅप्टन आहेत. कल्पेश जाधव. थोडीशी टीम मीटिंग होताना पाहायला मिळते. 24 चेंडू, 55 धावांचं समीकरण. कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं आहे. जबरदस्त सामना. जिंकणार कोण, खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे इथे. मुरबाडची जेवढी फॅन फॉलोईंग आहे तेवढाच फॅन बेस आपल्याला सध्याच्या घडीला ऑनलाईन देखील शहापूरचा पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेरेगाव आणि या शेरेगावचा हा एक अप्रतिम गोलंदाज ओमकार तारमळेच्या हातामध्ये चेंडू. जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचं आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं टेन क्रिक लाईव्ह या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करते कुणालजी मात्रे यांची ही संपूर्ण ऑफिशियल टीम आणि त्या टीमचे आमचे मॅनेजर गोविंददादा कामत भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतात. विश्वास त्यांनी जिंकलाय. सध्याच्या घडीला आमच्या आयोजक कमिटीचा त्यांच्या समेत रोहित रॉय आहेत. जाव्या मैदानामध्ये पहिला बॉल बॅक टू बॉलर फटका खेळायचा. बांधून ठेवलंय सध्याच्या घडीला मुरबाडच्या या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजी जबरदस्त होती. 23 चेंडू, 55 समीकरण. 1-2 मोठे फटके मैदानामध्ये मॅच मध्ये घेऊन येतील मुरबाडला. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं 1-2 विकेट डॉट बॉल सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला ओमी. स्ट्रायकर इनवर आपण पाहता योगेशला. फुलटॉस आहे. फटका इथे मिस हिट झालाय. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आले. चांगला झेल पकडला आणि तदनंतर सेलिब्रेशन सध्याच्या घडीला आपण पाहतात. मला वाटतं तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जाईल. वेस्ट ऑफ हाईट बिमर आहे की नाही ते पाहायचं आहे. की तिसरा धक्का टीम ट्रायडंट 11ला ते आपल्याला पाहायचं आहे. जाऊया तिसरे पंच योगीराज बुटेरे सर यांच्याकडे. काय निर्णय येतो त्यांचा ते पाहायचं आपल्याला. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच काय योगेश कोर यांची विकेट आली. ॲक्शन रिप्ले. दूध का दूध और पानी का पानी यह टेन क्रिक लाईव्ह की कहाणी. जबरदस्त टेलिकास्ट सध्याच्या घडीला करतात. एक चांगला झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वंडर बॉय ऑफ मुरबाड भालुकगावचा सीतारा. ऑनस्क्रीन आपण प्रेक्षक वर्ग पाहतात. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. बरोबरून प्रत्येक जण आपल्या गाडीवर आलाय. कोणी 2 व्हीलरवर आलाय, कोणी 4 व्हीलर मध्ये आलाय. परंतु ही क्रीडा स्पर्धा पाहिजे. आम्हाला भगवा चषक पाहायचा आहे. हाच अट्टहास सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहतात. भरपूर प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त टेलिकास्ट सध्याच्या घडीला जेपीला आपण पाहतो. स्ट्रायकर एंडवर जयेश मोरे मैदानामध्ये दाखल. सध्याच्या घडीला ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कामगिरी कशी होईल ते आपल्याला पाहायचं आहे. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग बसलेत आणि कॅमेरामन त्यांना टिपतायत. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं आपण करू. ओमी तयार. समोर जयेश. इथे बिगेट जयेश मोरे जेपी ब्रँड दाखवत असताना पहिलाच बॉल फेकला सीमा पार. येतोय उत्तुंग षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले फेवरेट स्ट्रोक आहे जेपीचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जबरदस्त फटका
आणि सरळ मात्र जे स्टँड आहे त्यावर जाऊन आदळतोय. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या कडेला. महेंद्र आम्हाला सांगतात धाबालकावर 24 धावा आहेत. महत्वाचा सामना तालुक्याने आहे. क्रिकेट जो जिंकेल तो सरळ जाऊन पोहोचेल तो टॉप 4 अर्थात सेमी मध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. ग्रामपंचायत सदस्य रघुनाथजी बगाड यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं आपण करू. 3/24. इथे देखील शॉट पुल करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू राहिला. समीकरणाकडे जाऊ आपण. 20 चेंडू 49 धावा. गिरसे जिंकताय की इथे जिंकताय मुरबाड 11. इथे शहापूर जिंकताय की मुरबाड जिंकताय. परंतु आज भगवा चषकाची ही क्रीडा स्पर्धा प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. ओमीचा हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर नियंत्रण नाही आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 25. 3 फलंदाज बाद आहेत. ट्रायडंट 11 मुरबाड. 20 चेंडू 48चं समीकरण. 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. तालुका निहाय क्रिकेट आहे. प्रत्येक संघामध्ये अनेक गावाचे खेळाडू एकत्रित येत आहेत आणि आज आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. ऑन स्क्रीन आपण 2 विंडोमध्ये पाहू शकाल. जयेश मोरे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला गणेश गायकरला आपण पाहतोय. ही A1 जोडी आहे मुरबाड तालुक्याची. 20 चेंडू 48. ओमी तयार. इथे टाकलेला बॉल फटका दमदार. डाऊन दी बॉल फील्डर. विकेट आली. आता जयेश मोरेला देखील माघार यावं लागतं. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. फलंदाज बाद. तुमके सर वाईस ऑफ शहापूर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. सर तुमचाही मनापासून आभार आहे. खूप चांगलं आयोजन, चांगले कमेंट सध्याच्या घडीला येत आहेत. प्रेक्षक वर्ग लाईव्ह या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. ॲक्शन रिप्ले मी सीट आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो स्ट्रॉंग झोन आहे जेपीचा आणि तिथेच असफल होताना पाहायला मिळाला. जेपी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम कलम खांडे दाखल होत असताना सागर कापडी. 19 चेंडू 48चं समीकरण. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण संदीप दिवाने यांना पाहतोय. थोड्याशा चिंतेमध्ये आहेत, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी कामगिरी करतात जबरदस्त कामगिरी. स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. ही टेनक्रिक लाईव्हची खासियत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. 19 बॉल 48. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करायचा होता. बॅट चेंज लागली. एस्टनवर जाऊन चेंडू आदळतोय. 1 मोर विकेट डाऊन. ट्रायडंट 11 मुरबाडला अजून एक धक्का आणि सध्याच्या घडीला मुरबाड स्ट्रगल करत असताना 1 मोर विकेट डाऊन. येताना पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला आपण पाहतात भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा. 18 चेंडू 48चं समीकरण. जो संघ जिंकेल तो सेमीमध्ये. 17 तारखेला त्या संघाला यावं लागेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला 5वा सामना खेळावा लागेल. महत्वाची मॅच आहे. 18 चेंडू 48चं समीकरण. 18 चेंडू 48 धावांचं समीकरण. 17 तारखेला त्या टीमला यावं लागेल आणि 17 तारखेला ओपन म्हणजे तालुका हाफचा फायनल डे देखील आहे. 18 चेंडू 48चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज तयार आहेत. ऋतिक. गोलंदाज तयार. 18 बॉल 48. इथे चांगली गोलंदाजी स्ट्रगल करत असताना गणेश गायकर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉल. अप्रतिम चेंडू. मोठा फटका खेळायचा. एसटी रक्षण चांगलंय शुभम महाडिकचं. एस्टनना चिटकून तो कामकाज पाहतोय. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू 48चं समीकरण. स्ट्रायकर एंडवर गणेश गायकर आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक तयार. इथे टाकलेला बॉल शॉर्ट आर्म पुल. तिथे क्षेत्ररक्षक
ओ एफर्ट जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा निर्णय काय येतो ते पाहायचं आहे. प्रतीक्षा भरपूर आहे. फटका दमदार. ओमीचं क्षेत्ररक्षण लाजबाब. रिझल्ट अजूनही देणं बाकी आहे, परंतु तिथे षटकार आला. गणेश कायकर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल ब्युटिफुल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिथे येतोय हा जबरदस्त षटकार. 6 धावा षटकार आला. थँक्यू. मैदानामध्ये आपण सागर यांच्याकडून सागर शिंगोळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100चं प्राइज तिथे टाकलेला हा चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतायत. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. पंचांचा बाईचा इशारा देखील येताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. आमचे ऑपरेटर रोहित रॉय सर्व बाजूने हे दाखवतात. गोविंद कामत टीम टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर मेहनत घेतात आणि ही संपूर्ण ऑफिशियल टीम आमची चांगली कार्य करते. त्यांचंही कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. जाऊया मैदानामध्ये. 15 चेंडू 41 धावा हे समीकरण महत्वाचे राहतील. काही चेंडू इथे टाकलेला हा चेंडू हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न राजूचा राहिला. इथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने ट्रायडंट 11 मुरबाड जाऊन पोहोचेल. 5 बाद 33 धावा 14 चेंडू 40 धावांचं समीकरण. 14 चेंडू 40 धावा. गणेश गायकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. 14 चेंडू 40चं समीकरण. कोण जिंकतं हा सामना याचकडे प्रेक्षक वर्गाचं लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर चांगला झेल इथे पकडला. फलंदाज बाद. शेवटचे 13 चेंडू आणि आता 40 धावांचं समीकरण. विकेट येताना पाहायला मिळते. 13 चेंडू 40चं समीकरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन चोरगे. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. कुणाल दादा मात्रे या टीमचे फाउंडर आहेत. जबरदस्त ऑपरेटिंग रोहित रॉय यांच्या माध्यमातून मॅनेजर गोविंद कामत भरपूर मेहनत घेतात आणि आमचे संपूर्ण ऑफिशियल देखील भरपूर मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 13 चेंडू 40चं समीकरण. अभ्या काय घडत आहे मैदानामध्ये. सचिन मैदानामध्ये दाखल आहेत. 13 चेंडू 40 धावांची आवश्यकता. ऑटम मॅच भगवान चषक सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्दचं दमदार आयोजन. संपूर्ण 130 ते 35 मेंबर त्यांनी घेतलेले कष्ट त्यांनी घेतलेली मेहनत आज यशस्वी होताना पाहायला मिळते. 13 चेंडू 40 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतात ऋतिकला. जबरदस्त सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय घडत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 13 चेंडू 40 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ऋतिक इथे टाकलेला हा चेंडू गतीमध्ये केलेलं परिवर्तन. चेंडू इथे डॉट आलाय. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त. दापलकावर 6 बाद 33. ट्रायडंट 11 मुरबाड. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतायत. जबरदस्त गोलंदाजी ऋतिकने प्रभावित केलं. सचिन स्वतःवर नाराज आहेत. चांगला चेंडू राहिला. शेवटचे 12 चेंडू 40ची आवश्यकता. थोडी विश्रांती आहे तर संधी देवा डीजे धनूला. थँक्यू डीजे धनू. अप्रतिम संगीत. वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 12 चेंडू 40चं समीकरण आहे. कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचं. शेवटचे 12 चेंडू 40 धावा. ओमी आलेत आता गोलंदाजी मार्कवर. ओमकार तारमळे स्ट्रायकर एंडवर राजू यांना आपण पाहतोय. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला.
12 चेंडू 40 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला ओमकार, स्ट्रायकर इनवर राजू. 12 चेंडू 40 धावा. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कॉटन बोर्डची संधी. वॉट अ कॉट. जबरदस्त जबरदस्त झेल जो मात्र पाहायला मिळतोय ओमीकडून. फलंदाज बाद. मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला भरपूर स्ट्रगल करतायत. 9व्या क्रमांकावर मैदानामध्ये स्वप्नील गांगड दाखल होताना पाहायला मिळतील. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग धारण करत असताना गोलंदाज ओमकारला पाहिलं आणि काय त्याने सुपर्ब झेल टिपला. जबरदस्त जबरदस्त झेल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 40चं समीकरण. 11 चेंडू 40 धावांचं समीकरण. बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गांगड, मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. मुरबाडचा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला हा चेंडू. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 35 धावा. शिवम स्फोट गेरसे शहापूर या टीमला प्रस्तुत केलेला आहेत संदीप दादा दिवाने यांनी. सातत्याने या टीमला ही टीम MD स्पोर्ट शहापूर मिलिंददादा डुकरे यांच्या नावाने खेळते. परंतु या स्पर्धेमध्ये शिवम स्पोर्ट गेरसे नावाने खेळते. त्यांचे अभिनंदन करू. 10 चेंडू 38ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये थोडासा संघर्ष करावा लागतोय मुरबाड टीमला. 10 चेंडू 38. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. अचूकता, सातत्य, लाईन लेंथ परिवर्तन आणि त्याचबरोबर वेग धारण करत असताना हा शेरेचा शेर सध्याच्या घडीला अधिराज्यात गाजवतोय आपल्या शेरे गावचं, आपल्या शहापूर तालुक्याचं. 9 चेंडू 38चं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल. तिथे सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर येत आहेत. शेवटचे 8 चेंडू 36 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय, या 8 बॉलमध्ये अजूनही 6 षटकार खेळावे लागतील. त्यावेळेस विजय निश्चित होईल ट्रायडंट 11चा. परंतु समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे. ओमीची गोलंदाजी धारदार आहे. गोलंदाजी चांगली करतोय. 8 चेंडू 36. शिवम स्पोर्ट गेरसे शहापूर त्यांच्या विरुद्ध ट्रायडंट 11 मुरबाड. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षणाची सजावट. त्यानंतर गोलंदाजांची गोलंदाजी. जो अचूक टप्पा आहे, अचूक लेंथ आहे, अचूक लाईन आहे, ती आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 34चं समीकरण. 7 बाद 39 धावा. टीम ट्रायडंट 11 मुरबाड. अनिल दादा शिरोशे ते देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. धनु म्हटलं की खूप मोठा मित्र परिवार आणि ते उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष स्वागत. 7 चेंडू 34 धावा. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. यष्टीरक्षकाचा वेध आहे. यष्टीरक्षण चांगलं राहिलंय. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 34 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी शिवम स्पोर्ट गेरसे या टीमला अर्थात शहापूरला. 6 चेंडू 34 धावा. संधी डीजे धनुला.
चेंडू मैदानामध्ये 6 बनवायच्या 34 धावा. कामगिरी कशा प्रकारे होते ती आपल्याला पाहायचं आहे. जबरदस्त मॅच आणि या मॅच मध्ये अधिराज्य सध्याच्या घडीला गाजतंय. शिवम स्पोर्ट गेअर्सचे शहापूरचं चांगला खेळ राहिला. तयारीमध्ये राहायचंय. मोहन 11 मुरबाड आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका. आपण तयारीमध्ये राहायचंय. 6 चेंडू 34 धावा हे समीकरण. 6 चेंडू 34. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. अजूनही आपल्याला हा सामना झाल्यानंतर 2 सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळ वाचवा ही विनंती. सहा चेंडू 34. अंतिम षटकामध्ये राकेश आलेत. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची खूप मोठी क्षमता आहे राकेश खेळाडूमध्ये. तो गोलंदाजी मार्कवर तयार. 6 चेंडू 34 धावा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वेल बोल्ड चांगलीच गोलंदाजी, परंतु पंचांचा इथे अवांतरचा इशारा आला. व्हाईट बॉल. डिले कॉल सध्याच्या घडीला मुकेश गायकर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कल्याणचं क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत करू. 6 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत मुकेशजी गायकर यांना. 6 चेंडू 33 धावा हे समीकरण. 6 चेंडू 33 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऑटो मॅच जबरदस्त सामना. सचिन चोरगेतून सामना जिंकून देईल का टीम मुरबाडला, हाच प्रश्न आहे. 2 अँगल मध्ये ही क्रीडा स्पर्धा ऑन स्क्रीन. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करायचा आहे. चेंडू चांगला राहिला. राकेशची ही क्षमता आहे. दोन्ही बाजूला तो चेंडू वळवू शकतो आणि तेच सध्याच्या घडीला दाखवतोय. चांगला बॉल त्याचा राहिला. चेंडू डॉट. शेवटचे 5 चेंडू 33 धावा. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित भगवत चषक तालुका हाफ आणि या तालुका हाफ मध्ये टीम शिवम स्पोर्ट गेअर्सचे सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 33 धावांचं समीकरण. विकेट महत्वाची होती. विकेट महत्वाची योगेश कोरची. विकेट महत्वाची ठरली जयेश मोरेची. सागर देखील अनलकी ठरले. गणेश स्वस्तामध्ये बाद झाले. जितू लवकर बाद झाले. संघ अडचणीत आला. इथे सुंदर असा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय. गोलंदाजांचं मी विशेष कौतुक करेल. ज्या लाईनवर ज्या लेंथवर त्यांनी गोलंदाजी केली प्रचंड प्रभावित केलाय संपूर्ण शहापूरच्या टीमने. शिवम स्पोर्ट गेअर्सने 4 चेंडू आणि 32 धावा. आज सामना आपण पाहतायत मैदानामध्ये. गोलंदाज तयार राकेश. स्ट्रायकर इनवर स्वप्नीलला पाहतोय आपण. स्वप्नील गांगड. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं होत आहे. वासुदेव या खेळाडूचं एक सिंगल आली. 3 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 31चं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅचची. फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्याची बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जबरदस्त प्रदर्शन संदीप दिवान यांनी संघ प्रस्तुत केला. मैदानामध्ये अनेक मातबर खेळाडू आले आणि आज प्रत्येकाची मनं जिंकतात. 2 चेंडू 31 धावा. बिगिट फटका दमदार आहे. उशिरा का होईना सचिन चोरगे यांच्या बॅटमधून आला हा षटकार. तो षटकार येतोय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत. ऍक्शन रिप्ले. षटकार आल्यानंतर देखील नाराज आहेत. 1 चेंडू आणि 25चं समीकरण मॅच जिंकण्यासाठी. 1 बॉल 25. चांगली गोलंदाजी सर्व खेळाडूंची राहिली. यांनी मॅच मध्ये अधिराज्य राखत असताना शिवम स्पोर्ट गेअर्से शहापूर या संघाला प्रस्तुत केलाय संदीप दादा दिवाने यांनी. 1 चेंडू बाकी. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 49. 7 फलंदाज बाद झालेत. 1 चेंडू 24चं समीकरण.
एक चेंडू 24 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अंतिम चेंडू या मॅचचा टाकण्यासाठी. यानंतर एका बाजूला जुन्नर तालुका, त्यांच्या विरोधामध्ये मुरबाड तालुका इन ॲक्शन मध्ये. आणि 5वा सामना या संघातील पराभूत, या मॅच मधील पराभूत, तो मात्र 5वा सामना खेळेल आजच्या दिवसातील अंतिम. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे देखील चेक करावे लागेल. पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावर. एक चेंडू 23 धावा हे समीकरण. फार विचार करावा लागेल. टीम ट्रायडंट 11 मुरबाडला बॅटिंग लाईनअप चुकली आहे का, फटके प्रॉपर आले नाही, आणि तदनंतर आता सध्याच्या घडीला फुलटॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र टीम शिवम स्पोर्ट गेरसे शहापूर हा संघ पहिला संघ ठरतोय जो तालुका हाफ मधून सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन संदीप दिवाने, अभिनंदन कल्पेश, अभिनंदन गणेश डिंगोरे. खूप चांगला खेळ राहिला. आणि अभिनंदन ओमी तारमळे, संघ जाऊन पोहोचलाय सेमीमध्ये. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहताय स्कोर कार्ड. 72 धावा, 11 चेंडू 30 बनवल्या कल्पेशने, 5 चेंडू मध्ये 15 शुभम ठाणगे, गणेश डिंगोरे 5 चेंडू 14, अतिशने 2 बॉल मध्ये 2. दर्शनची गोलंदाजी जबरदस्त राहिली. 2 षटक 7 धावा, राहुल 1 षटक 14, 1 षटक 26 धावा स्वप्नीलने खर्च केला, 1 षटकामध्ये 23 योगेशने खर्च केला. दुसऱ्या बाजूला